काय इथं आम्ही पाण्यात पाय टाकून बसलो, काय भारी वाटतंय काय ना अनुजा, कसं वाटतंय तुला? काही मासा येते ना असं आमच्या पायाचं घाण खात म्हणजे असं जरा टोचते, आम्हाला ती मजा येते. पाणी पण आता अंगावर होऊन घेत असतं. नमस्कार गाईज, तर खूप दिवसांनी ठरलेलं की जायचं कुठंतरी फिरायला. तर आज बहीण आहे माझी बरोबर इकडे का, तर आज ही बहीण आहे आपली बरोबर मोठी, सिबलिंग सगळी अजून तिघं जण गेलीत पुढं. म्हणलं जायचं कुठं जायचं ठरलंय का? हां, कराडला रामलिंग बेट म्हणून आहे. तर तुम्ही गुगलला सर्च करून बघा, 1 नंबर बेट आहे. तर तुम्हाला ती दाखवतो मी. तर आपण आपला प्रवास चालू करूया. जस्टच आम्ही पोचलो इथं बघा. तुम्ही व्ह्यू बघा, फक्त व्ह्यू एन्जॉय करा तुम्ही, काय मस्त आहे. आता बघूया आपण. इथं मंदिर आहे समोर, दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे मंदिर आहे. एवढंच इथं आपल्याला तर या रस्त्यावरून चालत जायचं, काय भारी वाटतंय बघा. मी आलेलो आधी पण इथं, म्हणलं तुम्हाला पण दाखवाय पाहिजेच. बघा जाऊ आता हळूहळू पण चालत जाऊ. तर पायी चालण्याचा रस्ता बघा की तुम्ही, एकदम सिस्टमॅटिक आहे. हा दोन्ही बाजूनं नदी गेल्या आणि या नदीच्या मधून असा रस्ता आहे मंदिरापर्यंत जाण्याचा. त्यामुळे इथं रामलिंग बेट म्हणलेलं आहे त्याला. असं म्हणलेत की राम इथं येऊन गेलेत, म्हणजे जेव्हा सीतेचं हरण झालेलं ना त्यावेळी इथं राम येऊन गेलेत असं म्हणलं. राम आणि हनुमान असं इथं आलेले, त्यामुळे इथं रामाचं मंदिर आहे. आता पोचलोय आम्ही इथं, असे मंदिर आहे तिथं. जाऊया, तर चप्पल काढायची खाली जाऊ वरती आपण. चले लवकर, बसते ती का पाय. काय भाग आहे बघा, एकदम माय स्पेस. असं मग एवढी गर्दी नाही, गर्दी असते इथं. आणि आता इथं पाठीमागे जाय ना हनुमानाचं मंदिर, 11 मारुती समर्थ स्थापित 11 मारुती आहे इथं. तिथं मंदिर आहे हनुमानाचं, दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही लक्ष्मण मंदिर कधी ऐकलंय का? इथं लक्ष्मण मंदिर आहे. पहिल्यांदा ऐकलं आहे ना भैया, पहिल्यांदा आम्ही ऐकलंय. तर जाऊया आपण इथं आत, बघूया जाऊन म्हणजे कशी लक्ष्मणाची मूर्ती आहे, काय इथं लिंग स्थापद आहे. लिंगच आहे इथं आतमध्ये, हे बघा. हे नव्ह इथं लक्ष्मण आहे. हा इथं बघा छोटीशी मूर्ती आहे लक्ष्मणाची, हे लिंग आहे इथं. चला जाऊ बाहेर आपण, दर्शन घेतलं जाऊ. इथे पण काय मंदिर आहेत तुम्हाला सांगायचं. मी इथं राहिलेलो, आमचं आजोबा होतं ना असं अनुष्ठान घ्यायचं, तर इथं मी राहिलेलो. लहान होतो तेव्हा. भारी आहे वातावरण इथलं. इकडं नदी आहे खाली, मोठी मोठी झाडं आहेत. कुठलं वडाचं झाड आहे. हां, इथं समाधी आहे, ज्ञानबाई मंदिर. ती बघा केवढूच आहे, छोटासा. तिथं तुम्हाला मोठा दाखवलेला मी, आणि हा त्याच्या मानानं छोटासा. वडाचं झाड बघा, काय आवाढव्य आहे. आणि ह्यात मानानंही बघा माझा हात केवढा आहे, केवढं मोठं आहे. काय तुम्हाला वडाच्या झाडाच्या पारंब्या माहीतच असतील. तर ही बघा केवढी मोठी पारंबी आहे. इथं छोटे छोटे आहेत, ही बघा केवढी मोठी आहे. इथंच असं झाड तयार झालं आहे असं. इथं आलो मी खाली नदीव, तिथला तुम्हाला नजारा दाखवतो मी. ही बघा काय भारी आहे.
काय इथं आम्ही पाण्यात पाय टाकून बसलो, काय भारी वाटतंय काय ना अनुजा, कसं वाटतंय तुला? आई मासा येते ना असं आमच्या पायाचं घाण खाते, म्हणजे असं जरा टोचते, आम्हाला ती मजा येते. पाणी पण आता अंगावर होऊन घेत असतं. अनुजा तुमच्या त्या कॉन्क्रीटच्या जंगलापेक्षाही चांगलं वाटतंय ना, आणि इथे येऊन तिला फुटकं आवडते त्या. एवढी नाजूक काय ती नाही, एवढी नाजूक शहरात नाही ना, काय नाही आम्हाला उन्हाचा त्रास होत नाही, आम्ही सनस्क्रीन लावत नाही, काय नाही, मॉइश्चरायझर लावत नाही. आता काय माहित काहीतरी चावलं या इथं, मच्छर चावलं तर काय लाल झाले सगळं. असं ते काय नाही, त्याग करायला लागतो, चांगल्या ठिकाणी यायचं म्हणल्यावर त्याग करायला. तुम्ही पण इथं येऊन बघा, इथं लय भाग आहे, या तुम्ही खरंच, मी सांगतोय म्हणून या. तर इथं अशा ठिकाणी आम्ही आलो, इथं आम्हाला असं दिसलंय असं एक स्ट्रक्चर आहे, इथं आतमध्ये आहे ना असं खाली भुयारी मार्ग नाही पण भुयारी काहीतरी आहे असं. इथं बहुतेक आहे ना पहिल्या काळी साधनेला बसायचे लोक, ती बसत असतील इथं. तर आता आम्ही निघालोय, झालं आता बघून सगळं, आता जातो, आता घरी निघालोय. आता कसं वाटलं मग तुम्हाला मुंबईची मुलगी? छान वाटलंय ना, चला जाऊया आपण.